नमस्कार मित्रांनो, मी विकी पांडुरंग चौधरी, फिटर शिल्प निदेशक. मी माझ्या VJPC ITI गायडन्स या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहे फिटर ट्रेड प्रॅक्टिकल प्रोसिजर. तुम्हाला दिसत असेल समोर की आपल्या पुढे एक ड्रॉइंग दिलेली आहे. तो जो की आपला फायनल प्रॅक्टिकल आपल्याला बनवून द्यायचं असतं. पण त्यामध्ये 50 गुण अशी असतात की ते आपल्या हाताची असतात, ती आपल्याला जाऊ देणे शक्य नाही. तर ते 50 मार्क्स म्हणजे असे की क्वेश्चन पहिला, लिस्ट आउट टूल्स अँड इक्विपमेंट्स रिक्वायर्ड टू मेक द जॉब ॲज पर गिवन ड्रॉइंग. हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आहे आपल्याला 30 गुणांसाठी. त्याच्यानंतर क्वेश्चन दुसरा जो आहे तो राईट डाऊन द सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन टू कम्प्लीट. म्हणजेच जे आपण सिक्वेन्शियल जी प्रोसिजर लिहिणार आहेत त्याला आपल्याला 20 गुण दिलेले आहे बाळांनो. तर हे 20 गुण आणि प्लस 30 गुण, हे 50 गुण आपल्या हातामधले असतात, हे आपल्याला जाऊ द्यायचे नाही आहे. आपण पहिला प्रश्न बघूया. लिस्ट आउट टूल्स अँड इक्विपमेंट्स रिक्वायर्ड टू मेक द जॉब ॲज पर गिवन ड्रॉइंग. म्हणजेच दिल्या गेल्या ड्रॉइंग प्रमाणे आपल्याला कोणते इक्विपमेंट्स लागणार आहेत, कोणते टूल्स लागणार आहेत, हे आपण बघूया. तर बाळांनो, जो पहिला प्रश्न होता त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला समोर दिसत आहे. म्हणजेच जे काही टूल्स आहेत, इक्विपमेंट्स आपण वापरणार आहेत, त्यांचे क्लासिफिकेशन्स असतात. म्हणजे कसे, तर क्लासिफिकेशन ऑफ टूल्स मध्ये येतात मार्किंग टूल्स येतात, त्यानंतर हँड टूल्स येतात, त्यानंतर कटिंग टूल्स येतात, त्यानंतर मेजरिंग टूल्स येतात, आणि सर्वात शेवटी सर्वात जास्त महत्वाचे होल्डिंग टूल, की ज्याविना आपण आपले कार्य करू शकत नाही. तर आपण टूल्स बघूया. तर पहिलं टूल आहे फाईल फ्लॅट बास्टर्ड. ही असते 300 mm आणि क्वांटिटी असते 1 mm. दुसरी आहे फाईल फ्लॅट सेकंड कट. ही आहे 250 mm आणि ही पण आपल्याला 1 लागत असते. त्यानंतर आपण सर्व मटेरियल कट करतो. कशाने करतो, तर हॅक्सॉ फ्रेम. हॅक्सॉ फ्रेम पण आपल्याला यूज करायची असते, जी असते 300 mm एका क्वांटिटी मध्ये लागत असते. त्यानंतर आहे डॉट पंच 100 mm एक क्वांटिटी मध्ये. त्यानंतर बॉल पेन हॅमर 0.5 kg, म्हणजेच अर्ध्या किलोचा हॅमर आपण वापरत असतो बाळांनो, ते पण एक क्वांटिटी मध्ये. त्याच्यानंतर येतो स्क्रायबर. स्क्रायबर असतो हा 100 mm एक क्वांटिटी मध्ये. त्यानंतर आहे ट्राय स्क्वेअर 150 mm एक क्वांटिटी. म्हणजे जर आपण सर्व टूल काही बघायला गेलं तर एका मुलासाठी एक टूल याप्रमाणे किट असते बाळांनो. त्यानंतर ते वर्नियर कॅलिपर 200 mm, त्यानंतर ते वर्नियर हाईट गेज 300 mm, तसेच सरफेस प्लेट, अँगल प्लेट, बेंच वाईज हे त्यांच्या त्यांच्या सायझेस प्रमाणे आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे फाईल कार्ड बाळांनो, फाईल कार्डचा खूप मोठा उपयोग आहे. जेव्हा फाईल पिनियन होते तेव्हा आपल्याला फाईल कार्ड आवश्यक असते. म्हणजेच की फाईलिंग करताना आपण जी काही बर असते ती बर आपल्या टीप मध्ये अडकवून ती आपल्या जॉबच्या सरफेसला खराब करते. तर ती बर काढण्यासाठी आपण फाईल कार्ड यूज करतो. तसेच ड्रिल आपल्याला लागणार आहे, तसेच मशीन वाईज लागणार आहे. म्हणजेच ड्रिल मशीन वरती आपल्याला मशीन वाईज लागतो होल्डिंग साठी. तर या जॉब मध्ये स्किल कोणकोणते असणार, तर कटिंग स्किल आहे, फायलिंग स्किल आहे, मार्किंग स्किल आहे, त्याच्यानंतर जॉब व्यवस्थितरित्या बनलेला आहे की नाही हे चेकिंग स्किल आहे. ते जे की आपण वर्नियर कॅलिपर आणि वर्नियर हाईट गेजनी चेक करतो की तो जॉब किती प्लस आहे किंवा मायनस आहे. त्याच्यानंतर ड्रिलिंग आहे. तसेच रॉ मटेरियल कधी आपण बघत असेल तर आपण रॉ मटेरियल मध्ये MS फ्लॅट 75 mm इंटू 10 mm इंटू 50 mm हे आपण यूज करत असतो. तसेच प्रोसिजर कधी बघायला गेलो आपण तर प्रोसिजर अत्यंत ही सोप्या प्रकाराची असते. ही आपण तसेच आपण जाणून घेणार आहे आता या जॉबची प्रोसिजर. म्हणजे सर्वप्रथम आपल्याला जॉब बनवण्यासाठी लागणारे मटेरियल हे चूज करायचे आहे की मला मटेरियल कोणत्या साईजचे लागणार आहे त्याप्रमाणे. त्यानंतर
आपण मटेरियल चूज केल्यानंतर वर्नियर कॅलिपरने किंवा स्टील रोलने आपल्याला ते चेक करून घ्यायचे आहे की जेणेकरून मी जॉब बनवत असताना मला कोणत्या प्रकारच्या अडचणी येणार नाही. त्यानंतर आपल्याला जॉब वरती ट्रायस्क्वेअरच्या मदतीने आणि स्टील रूलच्या मदतीने मार्किंग करून मटेरियलला मेजर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्टील रूलच्या मदतीने जॉबला मेजर करून घ्यायचं आहे. तसेच ट्रायस्क्वेअरच्या मदतीने आपल्याला 90 डिग्री अँगल मध्ये तिथे एक लाईन खेचायची आहे. ती पण आपल्याला स्क्रायबरच्या मदतीने खेचायची आहे. कुठल्याही पेन्सिलीने खेचू नये किंवा कुठल्याही पेनाने खेचू नये, कारण ती पुसली जाऊ शकते. जर स्क्रायबरने खेचत असाल तर ती पुसली जाऊ शकत नाही. त्यानंतर आपल्याला एक्सॉ फ्रेम मध्ये ब्लेड इन्सर्ट करून घ्यायचे आहे. एक्सॉ फ्रेम मध्ये ब्लेड इन्सर्ट करून घेणे म्हणजेच की एक्सॉ ब्लेडची दाते आपल्या अपोजिट साइडला असणार याप्रमाणे आपल्याला ब्लेड सेट करून घ्यायचे आहे. तसेच आपल्याला दिल्या गेलेल्या ड्रॉइंग प्रमाणे मटेरियल हे कट करून घ्यायचे आहे. ड्रॉइंग प्रमाणे मटेरियल आपण कट करून घेतलेले आहे म्हणजे 75 mm बाय 50 mm. तसेच मटेरियल कट करून झाल्यानंतर बास्टर्ड फाईलच्या मदतीने आपल्याला त्यांची जी एजेस आहेत त्या आपल्याला ट्रायस्क्वेअरनी चेक करून ह्या एकसमान आणायच्या आहे, म्हणजेच 90 डिग्री मध्ये करेक्ट असावा. तसेच हे सर्व चेकिंग झाल्यानंतर मला त्याचा सरफेस क्लीन करायचा असतो. कारण का तर शेवटी फिनिशिंगच्या वेळेस आपल्याला तेवढी कष्ट करावी लागत नाही. सरफेस क्लीन केल्यानंतर आपल्याला त्यावरती व्हाईट वॉश अप्लाय करायचा आहे, म्हणजेच आपल्याला मार्किंग करण्यासाठी सोयीस्कर असते. तर व्हाईट वॉश हा कोरडा झाल्यानंतर हाईट गेजच्या मदतीने वर्नियर हाईट गेजच्या मदतीने आपल्याला दिल्या गेलेल्या ड्रॉइंग प्रमाणे त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायची आहे. बाळांनो, वर्नियर हाईट गेज लिस्ट काउंट जो आहे हा आहे 0.02 mm. तसेच आपल्याला टॉलरन्स जो असतो तो सुद्धा आपल्याला 0.02 mm प्लस मायनस मध्ये दिला गेलेला असतो. म्हणजे 0.02 mm हा प्लस असेल तरीही चालतो, तसेच मायनस 0.02 सुद्धा असेल तरीही आपला हा चालतो. तसेच मार्किंग करून घेतल्यानंतर डॉट पंचच्या मदतीने आणि हॅमरच्या मदतीने आपल्याला आपल्या जॉब वरती ड्रॉइंग प्रमाणे विटनेस मार्क्स टाकून घ्यायचे आहे. म्हणजेच आपल्याला सोप्या भाषेमध्ये पंचिंग करून घ्यायची आहे. तसेच पंचिंग झाल्यानंतर मला त्याच्यावरती चेन ड्रिलिंग करून घ्यायची आहे, कारण जे आत R15 दिलेले आहे ते मला तिथे पूर्ण करायचे आहे. तर चेन ड्रिलिंग करण्यासाठी मी यूज करणार पिलर टाइप ड्रिल मशीन. त्यासाठी मला 4 mm ड्रिल आणि मशीन वाईजचा उपयोग करावा लागणार आहे. तसेच माझी चेन ड्रिलिंग झाल्यानंतर जे अतिरिक्त मटेरियल आहे हे हॅक्सॉ फ्रेमच्या मदतीने मी कट करून घेणार. मटेरियल कट झाल्यानंतर सेकंड कट फाईलने मी त्याचे काही कट केलेल्या भागांवरती फायलिंग करून घेणार. तसेच मला साइडने रेडियस करायचे आहे, ते पण 6 mmR याप्रमाणे. तर मी वर्नियर हाईट गेज जवळ जाऊन रेडियस करण्याची मार्किंग सुद्धा करून घेणार आहे. तसेच मार्किंग झाल्यानंतर विटनेस पंच करून घेणार आहे. विटनेस पंच झाल्यानंतर मास्टर फाईलच्या मदतीने मी रेडियस करून घेणार. तसेच माझे रेडियस पूर्ण झाल्यानंतर मी हे रेडियस गेजच्या मदतीने चेक करून घेणार. तसेच ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर मी माझ्या जॉबला एक फिनिशिंग टच द्यायला तयार. मग मी फिनिशिंग दिल्यानंतर वर्नियर कॅलिपरने आणखीन एक वेळा चेक करेल की त्याचा टॉलरन्स
हा व्यवस्थित आहे की नाही. तसेच जॉब मी चेक केल्यानंतर माझ्या इन्स्ट्रक्टर कडून सुद्धा जॉब चेक करून घेणार. जॉब चेक झाल्यानंतर त्याच्यावरती मी ऑइलचा पतला लेयर म्हणजेच पातळ लेयर हा पातळ लेयर देणार, जेणेकरून माझ्या जॉबला कुठल्याही प्रकारे गंज चढवू नये. तसेच सर्वात शेवटी मी माझ्या रोल नंबर प्रमाणे त्याच्यावरती रोल नंबर पंच करून घेणार आणि माझा जॉब इथे तयार आहे. मग मी माझा जॉब हा आमच्या इन्स्ट्रक्टर कडे जमा करून देणार. यामध्ये जॉब करताना काही मला सेफ्टी प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात. म्हणजेच मी जेव्हा कटिंग करणार आहे तेव्हा मला माझ्या हातांमध्ये सेफ्टी ग्लोव्ज, माझ्या डोळ्यांसाठी सेफ्टी गॉगल हा यूज करावा लागणार, जेणेकरून मी जे काही कटिंग करणार आहे ही कटिंग बर माझ्या डोळ्यात उडू नये किंवा मला हानी करू नये यासाठी मी ती फॉलो करणार. तसेच पायामध्ये सेफ्टी शूज वापरणार, जेणेकरून कट झालेला पीस माझ्या पायावरती पडू नये आणि पडला सुद्धा तर मला हानी पोहोचणार नाही यासाठी. तसेच मी ड्रिलिंग करावयाच्या वेळेत डोळ्यांसाठी सेफ्टी गॉगल फॉलो करणार, कारण ड्रिलिंग करते वेळी जी बर निघत असते ही स्प्रिंग टाईप मध्ये निघते आणि ही आपल्या डोळ्यांमध्ये जाऊ शकते किंवा हाताला कट करू शकते. तर हातासाठी मी सेफ्टी ग्लोव्ज आणि डोळ्यांसाठी गॉगल्स हे यूज करणार. आणखी मी माझ्या शरीरासाठी ॲप्रॉन सुद्धा यूज करणार, जेणेकरून माझ्या कुठल्याही शरीराच्या अवयवाला कट होऊ नये. झालं तर बाळांनो, आपल्याला फक्त एवढंच लिहायचं आहे. एवढ्याशाची आपल्याला 50 गुण मिळत आहेत. मग मला सांगा, जर आपल्या हातातील 50 गुण असतील तर आपल्याला ती न पूर्ण करून चालेल का? तर सर्वांनी लक्षात ठेवा, प्रोसिजर आपल्याला लिहायची आहे. हे आपल्या हातातली गुण आहेत ती सोडायची नाही. तसेच ही प्रोसिजर झाल्यानंतर सर्वात शेवटी वायवा होत असतो. तो वायवा सुद्धा आपल्याला अटेंड करायचा आहे. या प्रकारे आपण फायनल प्रॅक्टिकल प्रोसिजर ही बघितलेली आहे. तसेच आतापर्यंत कोणी माझ्या चॅनलला लाईक केलेलं नसेल तर लाईक करून द्या. कोणी फॉलो केलेले नसेल तर ते फॉलो करून घ्या. सबस्क्राईब करून घ्या.